सध्या अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मिटकरीजी, काल सुद्धा तुम्ही काही सवाल उपस्थित केले होते। पायलट ऐनवेळी का बदलण्यात आले, 6 लोक होते तर 5 मृतदेह का, असे सवाल आज संजय राऊत यांनी सुद्धा उपस्थित केलेत आणि त्यांनी तर म्हटले की आता मी संसदेत आवाज उठवणार आहे। तुम्ही कुठल्या पातळीवर आवाज उठवाल? मी पण आता अधिवेशन आहे ना, महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून आहे। मी पण एका सभागृहाचा सदस्य आहे। संजय राऊत साहेबांनी विचारलेले प्रश्न असो की अमोल मिटकरींनी विचारलेले प्रश्न असो, हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले प्रश्न आहेत। आम्हाला शंका येते आहे, कारण 2-4 दिवस मी स्वतः प्रचंड मानसिक धक्क्यामध्ये होतो। त्या धक्क्यातून सावरत असताना बऱ्याच काही गोष्टीचं अनालिसिस करताना की दादा नेमके बसले कधी, ते सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे, दादांचं प्रत्येक अपडेट असायचं। दादा एअरपोर्टवर ज्या कलिनामधून 8 नंबर गेटमधून प्रत्येक वेळेस VIP विमानातून जायचे, त्यांच्या स्पेशल विमानातून, तिथून कलिनापर्यंत येईस्तोवर, आता देवगिरी ते कलिना सकाळी 6-7 वाजेपर्यंत येईस्तोवर काय 20 मिनिटं लागतात, पण तिथं साधारणपणे सकाळी ट्रॅफिक नसते। मग पायलट म्हणले, जे मूळ पायलट होते ते म्हणतात आम्ही ट्रॅफिकमध्ये अडलो होतो, पायलट आणि को पायलट। त्याच्यानंतर वेगळा पायलट बदलला गेला। आता त्या कपूरची बायको म्हणते माझा नवरा जिवंत आहे। त्याच्यानंतर 6 लोकांनी विमान प्रवासाला सुरुवात केली आणि नंतर मग वेळ आली, त्यात दाखवल्या गेलं की 5 मृतदेह सापडले। जळालेल्या मृतदेहाच्या अवतीभोवतीच्या कागदाला आस पण लागलेली नाही साधी, ते कागद पण अर्धवट जळालेले असते, ते मान्य केलं असतं। दादांच्या हातातली घड्याळ पूर्वी दाखवल्या गेली की घड्याळाने दादाची ओळख पटवली, नंतर ती घड्याळ कुठं गायब झाली ते पण कोणाला माहित नाही। म्हणजे हे जे काही मतमतांतर आहेत का, फ्युएल त्याच्यामध्ये इतकं असताना जर त्याला मिड डे कॉल आला, त्यांनी मिड डे कॉल द्यायला पाहिजे, त्यांनी तो दिला नाही। ब्लॅक बॉक्समध्ये काय सापडणार नंतरचा विषय आहे, पण त्याला ती लँड करता येत होतं, कारण बारामतीच्या अवतीभोवती 2 एअरपोर्ट जवळ आहेत, सोलापूर जवळ आहे आणि पुणे जवळ आहे। फ्युएल तर पूर्ण होतं, गिरटी आणखी एक एक्स्ट्रा मारून लँड पुण्याला केलं असतं तरी चाललं असतं, सोलापूरला केलं असतं तरी चाललं असतं। आणि राजेश टोपेंची मुलाखत तुम्ही ऐका, राजेश टोपे म्हणतात की त्यांच्या गावच्या एका कर्मचाऱ्याने तिथे तो अपघात 7:15ला पाहिला, 7:15 ते 7:30च्या दरम्यान, आणि नंतर कळलं गेलं की तो 8:15 वाजता झालाय। तुम्ही सगळं मीडियाने दाखवलंय। म्हणजे नेमकं हे किती वाजता ते तिथून टेक ऑफ झालं, कधी लँड झालं, घिरट्या का मारल्या नाही, मिड डे कॉल का दिला गेला नाही, शेवटचा कॉल काय झाला, ही इतकी मतमतांतर आहेत। त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एखादी चौकशी गठीत झाली पाहिजे, माजी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली, आणि संसदेमध्ये राऊत साहेब आवाज उठत असतील तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो। मी पण महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य आहे। मी पण माझ्या अजितदादांच्या शेवटच्या क्षणाचं नेमकं काय, हा प्रश्न मी सरकारला आणि त्या माध्यमातून देशाला विचारणार। स्वतः मी अमित शहाची भेट घेण्याची आता तयारी सुरू केलेली आहे। त्यांची भेटीची वेळ मिळाली की मी म्हणेन उच्चस्तरीय चौकशी। यावेळी संजय राऊतांनी बोलताना असं म्हटले की भाजपकडून अजित पवारांना सिंचन घोटाळ्याबाबत वारंवार धमक्या येत होत्या, तुम्ही मित्रपक्ष आहात, तुम्हाला याबद्दलची काही माहिती आहे का? मी त्यावर माझा अंगुली निर्देश तिकडे नाहीच आहे, मला त्यात राजकारण करायचंच नाहीये। माझ्या सतत आता तुमचंच सरकार म्हणतंय की ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि चौकशी केली जाते, त्याला थोडा वेळ लागणार, मग तुम्ही थांबणार नाहीत का तितका वेळ? नाही, ऍटलिस्ट ती प्रोसेस सुरू द्या ना। आमचा पहिला प्रश्न आहे 6 मृतदेह का सापडले नाहीत, जर 6 बसले होते तर, मग नंतर म्हणतायत 5 बसलेत। हे गोंधळ थांबवा ना एकदा आमच्या डोक्याचा। ते फाईल बिलचं मला नाही माहित, ते राऊत साहेबांनी ते पॉलिटिकली त्याच्यावर ते आरोप केले असतील, माझं पॉलिटिकल आरोपच नाही आहे। मला हेही माहित आहे की जाण्याचं सर्वात जास्त दुःख राजकीय क्षेत्रात पवार परिवार सोडून कोणाला झालं असेल तर ते अर्थातच मुख्यमंत्र्यांना झालंय, कारण मुख्यमंत्र्यांचा अत्यंत विश्वासू माणूस गेलाय। मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी सुद्धा मोठ्या भावासारखे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत। आणि तुम्हाला हेही सांगतो की या पक्षाचं तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून या सगळ्या गोष्टी सांगणार आहात का? काल तुम्ही माध्यमांसमोर सांगितलं, त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली का तुम्ही? मी आता भेट घेणं काय, धक्काच इतका होता की आम्हाला काही सूचना असं झालं होतं। आता आजकाल रविवार होता, 1-2 दिवसात मी मुंबईला असेल, मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतोय, मी अमित शहाची भेट घेण्याचा पण प्रयत्न करतोय, मी यांची केंद्रीय रेल्वे मंत्री त्यांची पण भेट घेण्याचा मी प्रयत्न करतोय, आणि मला 100% विश्वास आहे की मी मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, कारण विधिमंडळ सदस्य आहे, मी मागणी करणार आहे। आणि हे एक गोष्ट खरी। आणि दुसरं एक, या प्रश्नाच्या अनुषंगानं आमच्या पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भात ज्या वावड्या उठतायत ना, त्याबद्दल तुम्हाला एकच सांगतो की सुनेत्रा वहिनी ह्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील आणि त्याच झाल्या पाहिजे। आपण जरा विलिनीकरणाचा मुद्दा बाजूला ठेवूयात मिटकरीजी, जर चौकशी अंती काहीच समोर आलं नाही, तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, तर मग पुढे काय करणार? एकदा महाराष्ट्राच्या समोर येऊ द्या ना, चौकशी अंती
काय होईल स्पष्ट ते होईलच, पण चौकशीमध्ये हे तर आमच्या मनाच्या प्रश्नाची उत्तरं समाधानकारक भेटली तर त्यात काही आम्ही समजून जाऊ की हा विमान क्रॅशच होतं. मग काय इलाज काय त्याला, तो अपघात होता हेच समजावं लागेल. पण विनायक मेटेंचं शेवटचं काय झालं, नंतर 2-4 दिवस चर्चा झाल्यानंतर तो विषयच बंद पडला. मुंडे साहेबांचं तसं, महाजन साहेबांचं तसं. या सगळ्या गोष्टी काळाच्या ओघात वाहून जाऊ नये, दबून राहू नये. जे सत्य आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे, बस एवढंच आमचं म्हणणं आहे. तुम्ही एक महत्वाचं एक म्हणाला होतात की 6 लोक होते आणि 5 मृतदेह मिळाले. डीजीसीआय कडे तुम्ही काही पत्रव्यवहार करणार आहात का? कारण ती माहिती त्यांच्याकडून मिळते की एखाद्या विमान प्रवासाला मोठा नेता जात असेल तर त्यांच्याकडे ती माहिती जाते की किती लोक आहेत, कोणती आहेत, पायलट कोण आहेत. त्यांच्याशी काही पत्रव्यवहार केलाय का तुम्ही? त्याशी मी काल संपर्क केला होता आणि सोलवट साहेब तिथे ते पाहत होते. त्यांना म्हटलं मला ती लिस्ट पाठवा की त्या दिवशी त्या याच्यामध्ये पॅसेंजर किती होते. त्याच्यामध्ये 3 नावं आली. एक ती माळी, आदरणीय दादा आणि बिपिन ते आपले हे त्यांचे बॉडीगार्ड सॉरी, आणि 2 नावं कॅप्टन आणि क्रू कॅप्टनची. म्हणजे 5च नावांची लिस्ट मला आली की ही 5 लोक होती. पण ज्या दिवशी हा अपघात घडला त्या दिवशी अख्ख्या मीडियाने दाखवलं की 6 लोक होती, बॉड्या 5 मिळाल्या. मग हे 6 होती की 5 होती, पायलट का बदलल्या गेले, पायलट पूर्वीचा कोण होता, ज्या पायलटचा इतिहास ड्रंक आपलं मद्यपी म्हणून आहे, तो पायलट कसा ठेवला गेला, विमान जर नादुरुस्त होतं. कारण मला आठवतं की जे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं अपघाती निधन झालं विमानामध्ये, त्यानंतर एक शासन निर्णय निघाला होता की असे नादुरुस्त प्रायव्हेट विमानं व्हीआयपी लोकांना वापरायला देऊ नये. पण त्या GRची अंमलबजावणी का झाली नाही हे सगळं एकदा क्लिअर झालं पाहिजे महाराष्ट्राच्या समोर. बस माझं तेवढंच म्हणणं आहे आणि हा लढा मी शेवटपर्यंत देत राहणार आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे नक्कीच तोपर्यंत. मेटकरीजी, त्यामुळे तुमच्या लढ्याला आता काय यश मिळतं, कितपत यश मिळतं हे पाहावं लागेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.